देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार आहे? शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावं दिल्लीत पोहोचली आहेत. कोणकोणती नावं आहेत? कुणाकुणाला संधी मिळणार आहे? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये. केंद्रीय नेतृत्वानं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या पार्लमेंट बोर्डमध्ये चर्चा करून संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून कळते. भाजपच्या नेत्यांनी त्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी पार्लमेंट बोर्डासमोर सादर केल्याची माहिती आहे. 14 डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची तर काहींच्या गळ्यात राज्य मंत्रिपदाची माळ पडणार आहे, अशी ही माहिती सूत्रांकडून येते. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावं दिल्लीत पोहोचली आहेत. केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीनं नावं पाठवण्यात आली आहे. 14 डिसेंबर रोजी शपथविधी सुद्धा होण्याची शक्यता आहे, अशी सुद्धा माहिती कळते. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणकोणती नावं खरं तर सादर करण्यात आली आहेत, कुणाकुणाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे? शिवसेना शिंदे गटाकडनं संभाव्य मंत्रिपदात जी नावं आहेत त्यात सगळ्यात पहिलं नाव ते म्हणजे उदय सामंत, त्यानंतर तानाजी सावंत, शंभूराजे देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, राजेश क्षीरसागर, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट आणि भरत गोगावले अशी ही 10 नावं शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये पाहायला मिळतात. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अस्त्राम, अनिल पाटील आणि दत्ता भरणे अशी ही 7 नावं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं खरं तर संभाव्य मंत्रिपदासाठी देण्यात आलेली आहे. त्यात 14 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. कुणाच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची तर कुणाच्या गळ्यात राज्य मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचं कळतंय. ही यादी होती शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्या. भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या पार्लमेंट बोर्डमध्ये चर्चा करून संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती कळते आहे. ही यादी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्याची होती. येत्या 14 डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची तर काहींच्या गळ्यात राज्य मंत्रिपदाची माळ पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे. आणि हीच ती नावं आहेत जी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्रीपदासाठी खरं तर त्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. मंडळी, तुमचं मत नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा.